साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. मध्ये या ठिकाणी नाला म्हणून त्याचा त्या ठिकाणी उल्लेख आहे, पण इरिगेशन डिपार्टमेंटने या ठिकाणी एक ड्रॉइंग तयार करून या ठिकाणी सबमिशन करणार असं ते सांगत होते. सीना नदीचं ज्याप्रमाणे नदी हे असं कॅल्क्युलेट केले होते, पण आपण त्या ठिकाणी नदी नसून त्या ठिकाणी नाला आहे. कारण का अनेक लोकांना त्या ठिकाणी जे प्लॉटधारक आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकाम परमिशन देण्यात आलेले आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी कर्ज काढून प्लॉट घेतलेले आहेत, काही लोक घरं बांधलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून त्या लोकांना देखील जे बाधित होणार लोक आहेत त्यांना देखील या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांची जी अडीअडचणी आहेत ते देखील या मीटिंगमध्ये त्यांनी मांडण्यात आले. रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ह्याच्यामध्ये जे काय फरक आहे ते त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी सांगितले. पण आम्ही या ठिकाणी सांगितलं की नदी तुम्ही कॅल्क्युलेट न करता ज्याप्रमाणे पुण्याच्या धर्तीवर जसे त्यांना आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन आपण बंधन घातलं त्याप्रमाणेच या ठिकाणी जे आपल्या 100 वर्षापूर्वी कधी झालेलं नाही. आता हे त्या ठिकाणी नालाच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे ते पाणी ओसरलं गेलं होतं. प्लॉटधारक संघटनेची पण या ठिकाणी अशी मागणी होती की त्या ठिकाणी नालाच अस्तित्वात नव्हता, त्यामुळं ते पाणी ओसरून एकही जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही. म्हणून त्या ठिकाणी कमीत कमी मीटरचं आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन ठेवून आणि नागरिकांना देखील या ठिकाणी सहकार्य करा असं त्या लोकांची मागणी होती. आणि निश्चित ते 1 महिन्याच्या आत आम्ही ड्रॉइंग करून सबमिशन करू आणि त्याची प्राथमिक चर्चा पहिला आमच्याशी करून मग नंतर टेक्निकल जे बाबी आहेत त्या ठिकाणी आम्ही सबमिशन करू असं ते सांगितलं. तो नाल्याचा विषय वेगळा, तो 100 कोटीचा विषय आहे. त्याला 100 कोटीचा जो 98 कोटीचा अनुदान आपल्याला महापालिकेला आलेलं आहे, त्यात जवळपास 20 नाले हे प्राथमिक त्यांनी शहरातले 74 नाले त्यातले 20 नाले हे ते प्रायोरिटीवर घेऊन आता त्या ठिकाणी काम चालू केलेले आहे. 74 नाले आहेत तसे 74 नाले आहेत. 74 नाले त्यांनी त्या डीपीमध्ये टाकलेले आहेत. पण आता जे आपल्याला नाल्यांचं काम चालू आहे म्हणजे प्राथमिक बेसवर आता जे प्रायोरिटी बेसवर जे आता नाल्यांचं काम चालू आहे ती शहरातले 74 पैकी 20 नाले या ठिकाणी आता अस्तित्वात प्रगतीपथावर काम चालू आहे. आता हे 100 वर्षापूर्वी कधी अशी घटना घडली नव्हती, त्यामुळे त्या ठिकाणी ते परमिशन वगैरे लेआउट परमिशन वगैरे दिलेत. पण आता आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केली इरिगेशन डिपार्टमेंटला की तुमचं एक पत्र द्या जेणेकरून आम्ही नाला टाईप त्या ठिकाणी खोदकाम करून म्हणजे जेवढं होता येईल तेवढं आम्ही जे आपण परमिशन दिले लोकांना महापालिकेकडून ते थोडंसं वाचवत जेवढं आपल्याला करता येईल ते करू. आणि तुम्ही नदी न पकडता नाला या ठिकाणी पकडा जेणेकरून ज्या लोकांना आपण परमिशन दिले ते रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये न येता त्यात घरं त्यांचे वाचले जातात.